कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, शेतकरी संघटना आक्रमक। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत। हातकणंगले तालुक्यातील कोरोची या गावामध्ये महिला सशक्तीकरण या कार्यक्रमाबरोबर ते जिल्ह्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली। गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रति टन 100 रुपये देण्याच्या मागणीवरून काळे झेंडे दाखवण्यात आले। गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रति टन 100 रुपयाचा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव हातकणंगले रोडवर काळे झेंडे दाखवण्यात आले। राज्य सरकारनं 2 महिन्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 100 रुपयाचा दुसरा हप्ता जमा करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी स्वतः मध्यस्थी करून पुणे बंगळुरू महामार्गावरील आंदोलन स्थगित केलं होतं। जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांनी 100 रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेत। मात्र राज्य सरकार ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन मान्यता न दिल्यानं कारखान्यांना दुसरा हप्ता देणं अडचणीचं झालंय। पाणीदार जिल्ह्यातील अनेक गावात नद्या झाल्या कोरड्या, शेतकरी ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता। जवळपास 3 महिने झाले तरी शासनानं निर्णय न घेता सरकार कारखानदारांच्या पाठीशी राहिल्यानं संतापलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ डिजिटल फलक आणि काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या बोर्डवर 100 रुपयाचा दुसरा हप्ता बुडवून FRPचे तुकडे करून शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात पेन नाही दगड घ्यायला लावणारे सरकार, मुख्यमंत्री महोदय पोकळ वल्गना करू नका, कारखानदारांना पाठीशी घालू नका। ठरल्याप्रमाणे गत हंगामातील दुसरा हप्ता 100 रुपये तातडीने द्या अशा आशयाचे फलक दाखवण्यात आले। मराठी न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ।